नमस्कार, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आपल्याला झटकीपट असं खिचडी भात म्हणजे डाळ खिचडी भात कसा बनवायचा तर एकदम सोप्या पद्धतीत चला सांगते तुम्हाला. तर इथं मी एक कांदा टोमॅटो घेतला आहे. हिरव्या मिरचीत बनवायचा बरं का, खूप छान लागतो मसाल्यांपेक्षा. इथं हिरवी मिरची आल्या लसणाची पेस्ट करून घेतली. इथं जिरं मोहरी टाकली आणि मीठ पण टाकले. कढीपत्ता पण टाकायचा, माझ्याकडे नव्हता म्हणून नाही टाकला. आणि ते शेंगदाणे आणि तुरीची मुगाची डाळ भिजवून घेतली. तर तांदूळ पण भिजत ठेवले होते. तांदूळ भिजवून झालेत आपले. इथं जिरं मोहरी आल्या लसणाची हिरव्या मिरचीची पेस्ट चांगली परतून घ्यायची आणि मग द्यायचा कांदा टाकून. कांदा चांगला भाजून घ्यायचा, लाल होऊन द्यायचा. आणि मग टाकायचं टमाटर टाकलं ना की मस्त चांगलं टमाटर पण खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे कसं चांगलं भाजून निघतं आणि भातात चांगलं शिजून निघतो, गाळ होतो त्याचा. हे बघा मस्तपैकी आता हे चांगलं भाजून घेतलं आहे. पहिलंच मीठ टाकलं आहे बरं का मी. आता ह्याच्यात हळद आणि धना पावडर किंवा धना पावडर जिरा पावडर तुम्ही टाकू शकता. आता हे चांगलं परतून घेते. आता याच्यात टाकते मी ते शेंगदाणे भिजवलेले होते का ते आणि तुरीची मुगाची डाळ हे बघा टाकली. चांगली भाजून घ्यायची, म्हणजे कसं खायला पण कसं चमचमीत लागतं. मस्त अशी डाळ खिचडी बनवून घ्यायची. तुम्ही आता बघा आपली डाळ खिचडी मस्त होणार आहे. चांगलं भाजून घेतलं आहे. आता याच्यात टाकणार आहे मी जे आपण भिजवलेले तांदूळ नाही का ते टाकायचे. चांगलं तेलावर भाजून घ्यायचं डाळ आणि शेंगदाणे. आता टाकलं तांदूळ. हे बघा तांदूळ टाकायचं. तुम्हाला जसा सुट्टा पाहिजे, जास्त म्हणजे मऊसूत पाहिजे त्याच्यानुसार पाणी टाकायचं. तर हा जिरा तांदूळ आहे तर त्याला जरा पाणी जास्तच लागतं आहे बघा. पाणी पण टाकून झाले आणि आपला 3 शिट्ट्यात भात होणार आहे बरं का. तर आपला भात रेडी झाला आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर रोज वेगवेगळ्या रेसिपी येतात. आहे बघा खायला गरम गरम तुपासोबत